जिथे सत्य तिथे आम्ही. माझं नाव चंद्रकांत विष्णू जाधव. 2022 साली मी चोलामंडलमधनं मॉर्गेज लोन केलेलं होतं, परंतु माझा ॲक्सिडेंट झाल्याच्या नंतर काही हप्ते माझे बाउन्स व्हायला लागले. हप्ते बाउन्स झाल्याच्या नंतर जे रिकव्हरीला एजंट येत होते ते धमक्या वगैरे देऊन, आईला वगैरे धमक्या देऊन, ज्यावेळेस तुमची पोझिशन अशी येईल त्यावेळेस आम्ही तुमचा रूम हडप करायच्या हिशोबानेच येऊ, किंवा आम्ही तुम्हाला या घराच्या हाताला धरून बाहेर काढू, असंही त्यांनी धमकवलं आहे. बऱ्याच वेळा जे एजंट येतात ते धमक्या वगैरे देऊन जातात, पैसे भरा नाही तर रूम खाली करा, आमच्या ताट्यात द्या रूम, असं तसं देऊन धमक्या देतात. तर गरीब हे आपले जाधव साहेब आहेत. ह्यांचं ठाणा महागिरीमध्ये ह्यांचा फ्लॅट आहे. त्या फ्लॅटची आजची किंमत आहे 65 लाख रुपये आणि ह्यांचं लोन होतं 35 लाखाचं आणि त्यात पण ह्यांनी 25 लाख रुपये भरलेले आहेत. आता 35 लाखासमोर 25 लाख भरल्यानंतर त्यांचं जे काही इंटरेस्ट रेट असेल चोलामंडलम ह्यांनी ह्याला मॉर्गेज लोन दिलेलं आहे. आता ह्या 25 लाख भरल्यानंतर त्यांनी किती भरले पाहिजेत सेटलमेंटसाठी, तर ते सेटलमेंटच्या ज्या काही स्टेटमेंट येत आहेत त्या स्टेटमेंटमध्ये अक्षरशः म्हणजे त्या माणसांकडनं कुठल्याही परिस्थितीत पैसे भरले गेले नाही पाहिजे आणि त्यांना तो रूम कसा खाता येईल ह्याच्यासाठी चोलामंडलमचे प्रयत्न चालू आहेत. चोलामंडलमधले जेवढेही बँकर्स आहेत किंवा जेवढेही रिकव्हरी एजंट आहेत ते रिकव्हरी एजंट किंवा ते बँकर नसून ते प्रत्येक जण ज्या पद्धतीने रिकव्हरीला येत आहेत, तर मला असं वाटतंय कारण मी स्वतः डोळ्यांनी बघितलं होतं, हे सगळे गुंड आहेत. ह्या गुंडांना ह्या रिकव्हरी एजन्सीजमध्ये किंवा गव्हर्नमेंट किंवा चोलाच्या ज्या ऑफिसर्सना घेतलेलं आहे, तर मला असं वाटतं की तिथे एज्युकेशनची सर्टिफिकेट नाही मागितली जात. आत्तापर्यंत ह्यांनी केलेल्या केसेस किती आहेत, ह्यांनी केलेल्या मारामाऱ्या किती आहेत, ह्या ठिकाणी अशा प्रोफाईल बघितले जातात आणि अशा लोकांना घेतलं जातं. तर माझं सगळ्या चोलाच्या किंवा त्याच्यामध्ये असणाऱ्या सगळ्या ऑफिसर्सच्या बाबतीत तिथे जे त्यांच्याकडनं चुकीच्या पद्धतीने रिकव्हरी केली जाते त्याच्यावर त्यांना कमिशन आहे. त्यामुळे ह्या जाधव साहेबांसारख्या लोकांवरती अन्याय होतोय आणि त्यांच्याकडनं म्हणजे जर त्यांना खरंच प्रॉपर्टी विकायची आणि त्यांना सेटलमेंट करायचं आहे तर RBIनी सेटलमेंट करू नये असं कुठे लिहिलेलं आहे का? पण हे चोलावाले कुठेही सेटलमेंट करून द्यायला तयार नाहीत. आज त्यांना म्हणजे एवढं भरून पण आज त्यांच्याकडे ते 48 लाख रुपये मागतायत. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हीच सांगा की हे 48 लाख कुठल्या गणिताच्या ह्याच्यामध्ये इंटरेस्ट रेट आहे आणि काय 22 मध्ये घेतलेल्या लोन मध्ये 26 मध्ये हे 25 लाख रुपये भरून पण 48 लाख रुपये कुठल्या हिशोबाने मागतायत तेच कळत नाहीये. तरी या सगळ्या केसमध्ये चोलामंडलमच्या ऑफिसर्सवरती आणि त्यांच्या ह्याच्या आधी पण एक व्हिडिओ गेला, हे अक्षरशः घरी येऊन ह्यांच्या आईला, हे गरीब लोक आहेत, त्यांच्या आईला, ह्यांच्या वडिलांना ह्यांना अशा प्रकारे धमकी देतात जसं काय ह्यांनी सगळं प्रशासन विकत घेतलेलं आहे. ह्याची आजपर्यंत कमीत कमी किती वेळा तुम्ही ऍप्लिकेशन केलंय टाउन पोलीस स्टेशनला? 3 ते 4 आणि या 4 वेळा टाउन पोलीस स्टेशनला ऍप्लिकेशन केल्यावरती टाउन पोलीस स्टेशन मधनं काय घेतली गेली, त्यांच्यावरती कुठल्या पद्धतीची कारवाई केली गेली? कारवाई कुठलीच केली म्हणजे टाउन पोलीस स्टेशननी नक्की काय केलंय की त्यांना बँकवाले म्हणजे चांगले असतात आणि जे लोन घेतलेले आहेत ते गुन्हेगार असतात अशा पद्धतीने बँकवाल्यांना मदत केली जाते आणि ज्यांनी लोन घेतलंय त्यांना कुठल्याही प्रकारची मदत केली जात नाही. तरी माझी शिंदे साहेब तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना मागणी आहे, त्याचप्रमाणे आमचे ठाण्याचे कमिशनर आहेत त्यांनाही मागणी आहे की ह्या केसमध्ये तुम्ही पर्सनली लक्ष द्यावे. ह्यांना कुठेही असं बोलत नाहीत की आम्ही बँकेचे पैसे भरणार नाही, हे बँकेचे पैसे भरायला तयार आहेत, तरीही ते कुठल्याही सेटलमेंटसाठी तयार होत नाहीयेत आणि फक्त त्यांचं एकच मागणं आहे की ह्यांचा रूम कसा खाली करता येईल आणि तो रूम त्यांच्याकडे बँकरकडे एक रूम विकत घ्यायला त्यांचा एजंट आहे आणि मग बँकर आणि तो एजंट मिळून ह्यांच्या रूममध्ये पैसे कमवणार. अशा पद्धतीने ह्या प्रकारे गरिबांना फसवणूक केली जाते. म्हणजे लोन घेतलं जातं का चीटर लोकांकडनं आपण लोन घेऊन आपलं रूम अडकवलं जातं. तसंच माझं बाकी सगळ्या जनतेला मागणी आहे की चोलामंडलमवरनं लोन घेताना सगळ्यांनी डोळे उघडे ठेवून चोलामंडलमकडनं लोन घ्यावं.
कारण चोलामंडलममध्ये जर तुम्ही लोन घेतलं तर तुम्ही चक्रव्यूहमध्ये अडकला जाणार आणि तुमचं लोन कधीच क्लिअर होणार नाही, कारण त्यांचे पेनल्टी चार्जेस, त्यांचे असणारे छुपे चार्जेस हे तुम्हाला कधीच बघितले जात नाही, कारण तुमच्या स्टेटमेंटमध्ये ते तुम्हाला लुटत असतात. तरी माझी सगळ्या प्रशासनाला विनंती आहे, कलेक्टरना विनंती आहे, कमिशनरना विनंती आहे, मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे, जाधव साहेब आणि त्यांच्या फॅमिलीवरती जो अन्याय होतोय, जर उद्या ह्या फॅमिलीनी काही बरं वाईट केलं तर ह्यामध्ये संपूर्ण चोलामंडलम आणि प्रशासनाची जबाबदारी असेल. तरी कृपा करून आपण ह्या सगळ्या केसमध्ये आपण लक्ष द्यावे, हीच एक प्रशासनाकडे मागणी. जय हिंद, जय महाराष्ट्र.